मागील 14 दिवसात 4 प्राणघातक हल्ल्यांच्या घडलेल्या घटनेमुळे श्रीरामपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच काल रात्री श्रीरामपूर शहर पोलीस आणि जलद कृती दलाने शहरातील सरस्वती कॉलनी परिसरात एक धडक आणि मोठी कारवाई केली आहे, ज्यात एका इमारतीमधील फ्लॅटमध्ये मुलींना डांबून ठेवल्याच्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास हा छापा टाकला। या कारवाईत पोलिसांनी एक देशी पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे यांसह महिलेचे संवेदनशील वैद्यकीय अहवाल आणि काही आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहे। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात सोनू उर्फ जयप्रकाश बेग, श्रद्धा जयप्रकाश बेग आणि शिवांजय उंडे अशा तिघांविरोधात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणातील आरोपी सोनू बेग हा यापूर्वी एका मारहाणीच्या गुन्ह्यात फरार होता। त्याला काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतले होते। 3 दिवसांपूर्वीच श्रीरामपुरात युवा हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांची निर्घृण हत्या झाली होती। या हत्येच्या घटनेमुळे शहरात प्रचंड संताप व्यक्त होत असून वाढत्या गुन्हेगारी विरोधात श्रीरामपूरकर नागरिक एकवटले असून शहरात तीव्र आंदोलनं होत आहेत। जनतेचा रोष आणि वाढता दबाव पाहता पोलीस यंत्रणा पूर्णपणे ॲक्शन मोडवर आली असून या पार्श्वभूमीवर झालेली ही मोठी कारवाई गुन्हेगारांचे धाबे दणावणारी ठरली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट।